मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत भगवान बुद्धांनी दिलेला अष्टांगिक मार्ग. त्यापैकी 7वा आहे सम्यक स्मृती, समासती. सम्यक समाधीसाठी सम्यक स्मृती अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये शारीरिक अशुद्धी, संवेदना, सुखदुःख, तटस्थता, लाभ, घृणा, भ्रमयुक्त मन, धर्म, पंचस्कंद, इंद्रियाचे विषय, बोधीची साधना आणि 4 आर्य सत्याचे स्मरण आवश्यक आहे. सम्यक स्मृती याचा अर्थ शरीर, चित्त, वेदना यासारख्या मानसिक अवस्थांना यथार्थ रूप देऊन स्मरण करणे होय. सम्यक स्मृतीने आसक्ती नष्ट होऊन दुःखापासून मुक्ती मिळवणे होय. भगवान बुद्ध यांच्या दीघनिकायमध्ये सम्यक स्मृतीविषयी सविस्तर वर्णन आहे. त्याचा उपदेश आहे की शरीर माती, जल, अग्नी आणि वायू यांच्या संमिश्रणातून बनलेले आहे आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की मांस, हाडे, त्वचा, आतडे, विष्ट, पित्त, कफ, रक्त आणि पी इत्यादी घृणित वस्तूने भरलेला असतो. स्मशानात त्याचे सडणे, नष्ट होणे, कुत्रे तसेच गिधाडे यांचे खाद्य बनणे आणि शेवटी धुळीत मिसळणे हे लक्षात ठेवले पाहिजे. या कटू सत्यांना लक्षात ठेवले तर स्वतः आणि इतरांबद्दलचा जो अनुराग आहे तो नष्ट होतो. वेदना, चित्त आणि अशुभ वर्तनाच्या प्रती अनुराग राहत नाही. त्याविषयी पूर्णपणे अनासक्ती निर्माण होऊन दुःखाचा नाश होतो.